पैशाच्या वादातून दारूच्या नशेत एका चोरट्याने दुसऱ्याच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडून त्याला ठार केले। ही घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यनगर गार्डन मध्ये शनिवारी पहाटे उघडकीस आली। पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे। दारूच्या नशेत डोक्यावर दारूची बॉटल फोडून ठार केल्याच्या प्रकरणात चंदनसिंग प्रमोद बंशकार वय 26 वर्षे राहणार सूर्यनगर असे मृताचे नाव असून संतोष उर्फ भाचा जितलाल पटीला वय 20 वर्षे राहणार मिनीमाता नगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। चंदनसिंग आणि संतोष हे दोघेही मजुरीचे काम करायचे, मात्र त्यांच्यावर चोरीचे गुन्हेही दाखल आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री दोघेही सूर्यनगर येथील गार्डनमध्ये विकलांग पार्किंगच्या समोर फुटपाथवर बसले होते। दरम्यान त्यांच्यात चोरीच्या पैशावरून वाद निर्माण झाला। दोघेही एकमेकांना शिवीगाळ आणि हाणामारी करू लागले। रागाच्या भरात संतोषने त्याच्या डोक्यावर दारूची बाटली मारली, त्यामुळे चंदनसिंग जखमी झाल्याने संतोष पळून गेला। नातेवाईकांनी त्याला मेळ हॉस्पिटल येथे दाखल केले। उपचारादरम्यान त्याचा पहाटे 5:45 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला। पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत संतोषला अटक केली। संतोषवर 3 ते 4 गुन्हे दाखल आहेत।